येत नाही ना इकडे. धाराशिवला 10 तासात 10 लाख वृक्ष अशी संकल्पना होती. तर ती संकल्पना माझ्या 2 महिने त्यांचा फोन आला होता मला की तुम्ही या. तर मी म्हटलं माझा याच्यावर विश्वास नाही, कारण बीडला जो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव करून 15 लाख लावले होते, त्याचा मला अनुभव चांगला नव्हता. मी गेलो नव्हतो त्या कार्यक्रमाला. पण गेल्या वर्षी इथं धाराशिवचे जे कलेक्टर आहेत कीर्तिकरण पुजार, तर मी आमच्या सह्याद्री देवराची माणसं पाठवली, त्यांचं काम बरोबर आहे का बघितलं, मला बराचसा विश्वास पटला आणि मी म्हटलं की ओके येतो. मी प्रत्यक्ष जाऊन ते काम बघितलं. आणि यावर्षी ज्या कसं आहे की कोणी सक्सेस झाला तर एका रात्रीत होत नाही, त्याची 10-5 वर्षाचा अनुभव बघावा लागतो. तसं हे जे कलेक्टर आहेत कीर्तिकरण पुजार, तर त्यांनी तिथं पाणी कुठं, झाडं कुठली, काय कुठली, याचा सक्सेस रेट काय आहे, या सगळ्याचा अभ्यास केलेला मी आमच्यातर्फे बघितला. आणि ते जाऊन बघितल्यानंतर मला खरं वाटलं. मी त्यांना गेल्या 10 वर्षापासून हा विचार करत होतो की प्रत्येक देवस्थानामध्ये वृक्षप्रसाद योजना सुरू व्हावी. मुख्यमंत्र्यांनी पण बऱ्याच वेळा सांगितलं होतं, पण यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे होईल, त्यांचे महाल आहेत. त्यांनी कीर्तिकरांना पण फोन केला आणि प्रताप सरनाईक पण म्हणाले की आपण इथं वृक्ष योजना सुरू करू, वृक्षप्रसाद योजना. तर महाराष्ट्राचं आद्यदैवत तुळजाभवानी इथं दररोज 500 अभिषेक होतात, सकाळी 300 आणि दुपारी संध्याकाळी 200. तर तिथं प्रत्येक वेळेला किमान 5 ते 10 प्रकारची देशी प्रजातीची रोपं देऊन वृक्षप्रसाद म्हणून योजना सुरू झालेली आहे. आता ही योजना पूर्णपणे देवस्थान आणि सरकार यांच्या वतीनं चालू झालेली आहे. ती योग्य प्रकारे चालेल अशी अपेक्षा करतो. त्याला काही लागलेलं सहकार्य आम्ही करणारच आहोत. पण त्यानिमित्तानं आज एक देवराई तिथं व्हावी असं आमच्या त्या भाषणात ठरलं. आणि मग इथं इंडियन ऑइल, रिलायन्स आणि अजून 4-5 कंपन्यांच्या लोकांना बोलवलं होतं आणि त्यांनी पहिल्यांदा आम्हाला CSR स्पॉन्सर करेल आणि 5-5 एकरच्या 5 देवऱ्या आम्ही धाराशिवमध्ये करू अशी अपेक्षा आहे. त्याचे प्रस्ताव आता देणार आहोत. त्याचप्रमाणे गेल्या 10 वर्षात आम्ही 40 देवऱ्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि उपलब्ध परिस्थितीत जे काय स्ट्रगल करत पुढे पोहोचलो होतो. आणि तीही माझ्या आईची 20 तोला केली होती आणि आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मी ठरवलं होतं की माझी आई मला माता आणि धरती माता ह्यात बघावी, दिसावी म्हणून करत होतो. तर अशा 5 देवऱ्या अजून पुढे होतील आणि त्या देशी झाडांच्याच असतील. 2016ला आपण प्रत्यक्ष सरकार शासनाशी भांडण करून आपण देशी देवराया, देशी नर्सऱ्या कशा व्हाव्यात आणि देशी रोपं कशी लावावीत याच्यावर केलं होतं. त्याप्रमाणे सुरू झालं आहे आणि या देवराया पण सुरू होतील. आजच्या मीटिंगचा आनंद आहे की परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांनी 5 देवरायासाठी 5 कंपन्याचे CSR, तर त्यातल्या 3-4 तरी वर्कआउट होतील आणि बक्षीस म्हणून दिलेले आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात काम करण्याला अतिशय आनंद आणि हुरूप येईल. धन्यवाद. धन्यवाद.